नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन जी महा-डी-बी-टीची वेबसाईट आलेली आहे, तर त्यावरती आपला जो स्कॉलरशिपचा ॲप्लिकेशन आपण ऑलरेडी केलेला आहे, तर त्याचे जे स्टेटस आहे तर ते आपण ॲप्लिकेशन ट्रॅक कसे करू शकतो, तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि ॲप्लिकेशन ट्रॅकिंगसाठी जी ॲप्लिकेशन आय डी असते, तर ती आपल्याला कशा पद्धतीने ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी काढायची आहे, तर ती सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. आपले जे जुने ॲप्लिकेशन केलेले असेल तर ते या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं जे वेबसाईटवरती दाखवत नाही आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी नवीन महा-डी-बी-टीची वेबसाईट आलेली आहे, महा-डी-बी-टी 2, तर त्या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला खालती स्क्रॉल डाऊन केल्यावरती आपल्याला बेनिफिट अँड स्कीमचा टॅब दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक ट्रॅक ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिलेला आहे. सिम्पली आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा विंडो आहे तर तो पाहायला मिळेल. सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्कीम टाईप आहे तर ती सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जो फॉर्म ॲप्लिकेशन केला होता महा-डी-बी-टीच्या जुन्या वेबसाईटवरती, तर तो कोणत्या स्कीममधून केला होता, तर या ठिकाणी आपण पोस्ट मॅट्रिक स्कीममध्ये अप्लाय केला होता, तर तो जो स्कीम आहे तर तो या ठिकाणी मी निवडणार आहे. स्कीम टाईप या ठिकाणी आपण सिलेक्ट केल्यानंतर डिपार्टमेंट आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर सिलेक्ट डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करणार. तुम्ही ज्या स्कीममधून या ठिकाणी जो फॉर्म आहे तर तो अप्लाय केला होता, या ठिकाणी आम्ही जो आहे तर तो ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधून जो फॉर्म आहे तर तो अप्लाय केला होता, तर ते या ठिकाणी मी निवडणार आहे. आणि स्कीम आहे तर ती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जे आहे तर तो या ठिकाणी मी अप्लाय केला होता, तर ते मी या ठिकाणी निवडणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डीचा बॉक्स दिलेला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जे ॲप्लिकेशन आपण जुन्या वेबसाईटवरती केला होता, तर त्याची ॲप्लिकेशन आय डी तुमच्यात असेल तर ती या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकतात. अदरवाईज तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी कशा पद्धतीने काढायचं आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सिम्पली या ठिकाणी मी जो ॲप्लिकेशन आय डी आहे तर तो एंटर केला आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा आहे तर तो फिलअप करून सर्च या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे. जसे आपण सर्च या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपला जो ॲप्लिकेशन आहे त्याचे स्टेटस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. तर टाईमलाईन जे दिलेलं आहे 15 वर्किंग डेजमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे ॲप्लिकेशन स्टेटस आहे, तर कोणत्या स्कीमसाठी आपण ॲप्लिकेशन केला होता तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. ॲप्लिकेशन सबमिट कोणत्या तारखेला केला होता, 17 मार्च 2026. आणि स्क्रुटिनीमध्ये जो फॉर्म आहे तर तो आहे. जर तुम्हाला स्कॉलरशिप तुम्हाला डिस्बर्स झाली तर जे ग्रीन डॉट आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर डेस्क 1 ऑफिसर आणि डेस्क 2 ऑफिसर, तर अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे. स्टेप आहे तर त्या दिलेल्या आहे. डेस्क 1 आहे तर ते इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे प्रिन्सिपल लेवलला आहे तर तो आपला ॲप्लिकेशन चेकआउट होतो. त्यानंतर जे डेस्क 2 आहे त्या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो चेकआउट होणार. आणि त्यानंतर डेस्क 3मध्ये आपला जो फॉर्म आहे तर तो फायनल त्या ठिकाणी सबमिट होणार. आणि त्यानंतर आपली जी स्कॉलरशिप वगैरे आहे तर ती आपल्याला रिसीव्ह होते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यावरती आपल्याला परत या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्ही जी महासारथी आय डी तयार केलेला आहे तर त्याच्या आधारे जी महा आय डी आपण घेतलेली आहे, तर ती महा आय डी आपल्याला सिम्पली या ठिकाणी एंटर करून आपले जे ॲप्लिकेशन आहे तर ते लॉग इन करायचं आहे. तर आपल्याला जो ॲप्लिकेशन आय डी आहे तर तो घेण्यासाठी सिम्पली आपल्याला जी महा आय डी आपण तयार केलेली आहे तर ती या ठिकाणी आपल्याला एंटर करायची आहे. अदरवाईज तुम्ही तुमचा आधार नंबर एंटर करून सुद्धा लॉग इन करू शकतात, पण त्यासाठी आधी तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर करणं गरजेचं आहे. या ठिकाणी महा आय डी एंटर करून आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP रिसीव्ह होईल आपल्याला. तर जसे आपल्याला जो OTP आहे तर तो या ठिकाणी रिसीव्ह होईल, आपल्याला व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपल्याला या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो लॉग इन होऊन आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. लॉग इन केल्यावर आपल्याला या ठिकाणी जो इंटरफेस आहे तर तो अशा पद्धतीने पाहायला मिळेल, ज्यात तुम्हाला तुमच्या स्कीम वगैरे आहे, तुम्ही कोणत्या स्कीममध्ये एलिजिबल आहे आणि त्या स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करतात. तर अप्लाय स्कीम या ऑप्शनमध्ये आपल्याला ज्या स्कीम आहेत तर त्या पाहायला मिळतात. आणि ॲप्लिकेशन आहे माय ॲप्लिकेशन,
तर या ॲप्लिकेशनमध्ये आपले जे जुने ॲप्लिकेशन वगैरे केलेले असेल तर त्याचे स्टेटस वगैरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला माय ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेला असेल तर या ठिकाणी तो ॲप्लिकेशन आहे तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस माय ॲप्लिकेशन या विंडोमध्ये दिसणार आहे, सिटिझन डॅशबोर्ड. आणि त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन या ठिकाणी केलेला असेल तर सबमिटेड 0 दाखवत आहे, या ठिकाणी 1 दाखवणार. आणि व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला तो ॲप्लिकेशन जो आहे तर तो तुमचा या ठिकाणी दिसणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला स्कीम नेम दिसणार, त्यानंतर डिपार्टमेंट आणि या ठिकाणी जो ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला दिसणार आहे तर तो ॲप्लिकेशन आय डी आपल्याला कॉपी करून त्या ठिकाणी जे ट्रॅक ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि ॲडमिशन इयर या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर स्टडी इयर या ठिकाणी दिसेल आणि त्यानंतर तुम्ही जो ॲप्लिकेशन केलेला आहे तर तो जुना असूनसुद्धा या ठिकाणी जो ॲप्लिकेशन डेट आहे तर तो आत्ताची डेट या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तर ती या नवीन वेबसाईटवरती जी आपला जो डाटा आहे तर तो फेसिंग झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी जी आहे तर ती डेट या महिन्याची असणार किंवा तुम्ही ज्या तारखेला या ठिकाणी जे लॉग इन करून चेकआउट करणार आहे तर ती डेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आताची जी डेट आहे तर ती पाहून जे ॲप्लिकेशन तर ते या ठिकाणी आपल्याला कॅन्सल करून टाकलेले आहे. काही विद्यार्थ्यांनी ॲक्शन बटनमध्ये तुम्हाला कॅन्सल ॲप्लिकेशन आणि राईट टू गिव्ह अपचा ऑप्शन त्या ठिकाणी दिसतो. तर त्या ऑप्शनवरती कोणीही क्लिक करू नये, कारण तुम्ही जर तुमचा ॲप्लिकेशन त्या ठिकाणी कॅन्सल केला तर तुम्हाला तुमची जी फीज वगैरे आहे तर ती संपूर्ण तुमच्या कॉलेजमध्ये पे करावी लागणार आहे. तर काही विद्यार्थ्यांना पहिली जी इन्स्टॉलमेंट आहे तर ती आलेली आहे, तरीसुद्धा स्टेटसमध्ये ॲप्लिकेशन अंडर स्क्रुटिनीमध्ये आहे. अशा प्रकारे या ठिकाणी स्टेटस दिसते. तर ते नवीन वेबसाईट आहे त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला नवीन दिसायला लागलेल्या आहे. तर आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी काहीच या वेबसाईटवरती करू नका, कॅन्सल वगैरे करू नका. अदरवाईज तुम्हाला संपूर्ण जी फीज आहे तर ती तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये पेड करावी लागेल. तर अशा पद्धतीने तुमचा जो जुना ॲप्लिकेशन आहे तर तो या ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही जे ॲप्लिकेशन स्टेटस आहे तर ते आपण पाहू शकतो किंवा जी ॲप्लिकेशन आय डी आहे तर ती तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन या ठिकाणी तरी दिसत नसेल तर अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती आपल्याला परत क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ज्या स्कीममधून अप्लाय केलेला होता फॉर्म तर ती स्कीम या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑलचा ॲप्लिकेशन दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला जी स्कीम आहे तर ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे, पोस्ट मॅट्रिक. त्यानंतर तुमचं जे डिपार्टमेंट आहे तर ते डिपार्टमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप किंवा कोणती तुम्ही अप्लाय केली होती तर त्यावरती तुम्ही तुमची स्कीम या ठिकाणी दाखवणार आहे. सिम्पली तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तर तो फेस होणार आहे आणि दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जो महाडीबीटी वेबसाईटवरती ॲप्लिकेशन केलेला होता ऑलरेडी तर त्याचे स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात किंवा ॲप्लिकेशन शोधू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.